नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे दादा म्हणत असतात, की इथे जमलेल्या सगळ्या लोकांचे मी स्वागत करतो आणि तुमची उत्सुकता आता जराही न ताणता विजेत्याचं आपण आता स्वागत करूया आणि त्याचा सत्कार सुद्धा करूया. तेव्हा इथे खूपच जास्त आता रायाला राग येत असतो, कारण हा मान त्याचा असतो. दरवर्षी राया हा मान घेऊन जात असतो आणि आज मंजिरीला हा मान मिळणार असतो आणि पारितोषिक सुद्धा. तेव्हा इथे मंजिरीचं नाव घ्यायच्या आधीच अण्णा म्हणत असतात, की थांबा, इथे या विजेत्याचं नाव घ्यायची गरज नाहीये, कारण दरवर्षी विजेता कोण होतो हे आपल्याला माहितीच आहे आणि यावर्षी सुद्धा विजेता तोच होणार आहे. त्यामुळे आता नाव न घेता रायाला या स्टेजवरती आपण बोलूया. लोक म्हणत असतात, की यांना माहिती नाही आहे वाटतं, या वेळेला मंजिरी हा मान घेऊन जाणार आहे. ती जिंकलेली आहे, ती विजेती आहे. तेव्हा इथे अण्णा म्हणत असतात, तर मी माझ्या मुलाला, माझ्या रायाला मी आता स्टेजवरती बोलवत आहे. तेव्हा इथे रायाला अण्णा म्हणत असतात, काय रे राया, असा मुलीवाणी लाजतोयस का आणि मागे मागे उभा काय आहेस? स्टेजवरती ये बरं. दरवर्षी बैलगाडी शर्यतीमध्ये तू विजेता होतोस आणि यावर्षी सुद्धा तूच झालेला आहेस, मला माहिती आहे. तेव्हा तू आता स्टेजवरती यायचा आणि हा मान स्वीकारायचा. ह्या वेळेला फेट्याचा मान मी नाही तर माझा राया स्वीकारणार आहे, असं आता अण्णा म्हणत असतात. तेवढ्यातच तिथे दादा येतात आणि म्हणत असतात, की तुमचा अण्णा काहीतरी गैरसमज झालाय. ह्या वेळेला राया दादा विजेता झालेला नाहीये, तर इथे मंजिरी सरनाईक म्हणून मुलगी आहे ती विजेती झालेली आहे. खरं तर अण्णाला खूप जास्त राग येतो, पण आता तोंडावरती पडलेलं ते कुणालाही दाखवत नाही आणि म्हणतात, ठीक आहे ना, मग जर एखादी मुलगी जर आता विजेती झालेली आहे तर याच्यामध्ये अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे रायाला हरवणारी पहिली वहिली एक मुलगी आहे, तिने रायाला हरवलंय, याच्यामध्ये आम्हाला सुद्धा आनंद होत आहे. तेव्हा तुम्ही तिला ते पारितोषिक देऊ शकता, असं सुद्धा अण्णा म्हणतात. तेव्हा इकडे मंजिरी सरनाईकचं आता स्वागत केलं जातं. तेव्हा मंजिरी म्हणत असते, की नाना तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर आता स्टेजवरती चला ना, हा मान तुमचा सुद्धा आहे. तेव्हा नाना म्हणतात, नाही नाही, ही स्पर्धा तू जिंकली आहेस ना, हा मान तुझा आहे, जा बरं स्टेजवरती. तेव्हा आता मंजिरी स्टेजवरती येते आणि सगळ्यांना हात जोडून थँक्यू म्हणत असते. तेव्हा इथे आता अण्णा म्हणत असतात, की राया तूच तुझ्या हाताने ही ट्रॉफी आता मंजिरीला द्यायची आहे, कारण एका मुलीने तुला हरवलंय, त्याच्यामुळे एका विजेत्याच्या हातून एका मुलीचं हे स्वागत झालं पाहिजे. तेव्हा इथे राया आता ती ट्रॉफी मंजिरीच्या हातामध्ये देत असताना राया म्हणतो, की ही ट्रॉफी आता मी तुझ्या हातामध्ये देतो, ही माझी ट्रॉफी आहे, पण एक दिवस असा नक्की येईल जेव्हा ही ट्रॉफी तू स्वतःच्या हाताने माझ्या हातामध्ये देशील. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, की त्या दिवसाची मी सुद्धा वाट पाहीन. म्हणजे माझ्या रायाच्या मनात जर हेच असेल तर हेच होईल. माझा राया म्हणजे माझा विठू राया, कळलं का? तेव्हा इथे रायाला आता मंजिरीच्या अशा बोलण्याचा खूप जास्त राग येत असतो. त्यानंतर इथे अण्णा म्हणत असतात, की आता ट्रॉफी तर आता रायाने मंजिरीच्या हातामध्ये दिली आहे, पण आता मानाचा फेटा जो आपल्या इथे सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो फेटासुद्धा एक विजेताच तिच्या डोक्याला बांधणार आणि राया तू तुझ्या हाताने हा फेटा तिला बांधायचा आहे. तर इथे मंजिरीला आठवत असतं, की सगळ्या गावासमोर इथे अपमान झालेला असतो तिच्या नानांचा, तो अपमान तिला आता भरून काढायचा असतो. अख्ख्या गावासमोर ती इज्जत तिच्या नानांची तिला परत मिळवून द्यायची असते. तेव्हा मंजिरी म्हणत असते, की हां, फेट्याचा मान आहे ना, मला नको आहे, हा मान मला कुणाला तरी द्यायचा आहे. तेव्हा इथे अण्णा म्हणतात, की कुणाला द्यायचा आहे? जो कुणी आहे त्याला वरती स्टेजवरती बोलव ना, कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, वेळ व्हायला नको. तेव्हा मंजिरी म्हणत असते, की मानाच्या फेट्याचा मान माझ्या नानांना द्या, कारण त्यांनीच मला प्रोत्साहित केलं या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आणि म्हणूनच मी जिंकले. तेव्हा इथे नाना या ना तुम्ही. नाना म्हणत असतात, की नको मंजिरी, हा मान तू स्वीकार. तेव्हा नानांना स्वतः मंजिरी आता घेऊन येते आणि म्हणते, की हा मान तुम्ही स्वीकारायचा आहे. तेव्हा इथे अण्णांना खूप जास्त राग आलेला असतो, कारण हा मान खूपच जास्त मानाचा असल्यामुळे तो मान अण्णांनाच हवा असतो. पण आज पहिल्यांदा तो मान कुणीतरी दुसऱ्याने म्हणजे एका मुलीने तिच्या वडिलांना दिलेला असतो. तेव्हा इथे आता मानाचा फेटासुद्धा रायाच नानांच्या डोक्यावरती बांधत असतो, पण तो मंजिरीकडे खूपच जास्त रागाने बघत असतो. त्यानंतर 1.25 लाखाचं पारितोषिक सुद्धा आता इथे राया नानांच्या हातामध्ये देतो. तेव्हा इथे रायाला मंजिरीचा रागच येत असतो, तो तिला खुन्नस देत असतो. त्यानंतर इथे साहिल आता फोटो काढायला येतो आणि तो म्हणतो, अण्णा जरा बाजूला होता का? त्याच्यानंतर अण्णांना राग येतो. तेव्हा इथे तो म्हणतो, राया दादा तुम्ही जरा बाजूला व्हा ना, फॅमिली फोटो आहे ना, बाजूला कोणीच नको आहे. तेव्हा इथे आता नानांचा आणि मंजिरीचा फॅमिली फोटो आता ट्रॉफी बरोबर इथे साहिल काढतो. तेव्हा त्या दोघांना खूप जास्त आनंद झालेला असतो. मात्र इथे रायाला आणि अण्णांना खूपच जास्त राग आलेला असतो. अण्णा म्हणत असतात, की माझी इज्जत तर सगळ्या गावासमोर घालवलेलीच आहेस, आता माझी कपडे सुद्धा उतरवणार आहेस का? जाऊ दे मला. तेव्हा अण्णा रागाने जात असताना राया म्हणत असतो, की अण्णा ह्या वेळेला मला माफ करा, खरंच माफ करा, पुन्हा असं कधीच होणार नाही. तेव्हा अण्णा म्हणत असतात, असं कधीच होणार नाही म्हणजे आता माफी मागून काय फायदा? मानाचा फेटा तर गेला ना, मला तोच हवा होता.
या स्पर्धेमध्ये त्या डिफिकल्टला भाग घ्यायला तू का सांगितलंस? स्वतःचं डोकं का चालवलंस? मला जिंकवायचं होतं ना, मग या स्पर्धेमध्ये तूच भाग घ्यायला हवा होतास. तुझ्यासाठी लाखाचं बैल घेतलं होतं ना शर्यतीमध्ये धावायला, मग तुला भाग घेता आला नाही का? आता एक काम करायचं, त्या तुझ्या हातानेच त्या बैलांना संपवून टाकायचं. आता त्या मुक्या जनावराची मला गरज नाही आहे. फुकटचं मी कुणालाही सांभाळत नाही, तुला चांगलंच माहिती आहे. अरे किडा होतास तू, किडा. माणसात तुला मी आणलेला आहे आणि त्या बैलांबरोबर तू सुद्धा जा आता रेड्या, असं आता अण्णा म्हणतात. तेव्हा इथे अण्णा म्हणत असतात की काही कर आणि त्या अपमानाचा बदला भरून काढ. तेव्हा इथे अण्णा म्हणत असतात की तुला एवढं खायला प्यायला घातलं, त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे, कळलं ना? त्या बैलांना जसं तू बर्बाद करणार आहेस ना, तसं तू सुद्धा झालास ना तरीसुद्धा चालेल. हे तोंड पुन्हा मला दाखवायला येऊ नकोस. ही संधी तू हातातून घालवलेली आहेस. या सगळ्यामध्ये तुझी खूप मोठी चुकी आहे. आज सगळ्या गावासमोर माझी तू इज्जत घालवलेली आहेस. तेव्हा इथे आता अण्णा खूपच जास्त रायाला बडबड करतात, त्याचा अपमान करतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा राया आपल्या मनामध्ये म्हणत असतो, असं कसं त्या बैलांना मी माझ्या हातानेच मारून टाकू? असं माझ्याने होणार नाही. ते बैल आहेत, तो मुकं जनावर आहे. या सगळ्यामध्ये त्यांची काय चुकी आहे? त्या फायरला मी सोडणार नाही, तिला चांगला मी धडा शिकवणार. तर इथे मंजिरी आता देवासमोर बसलेली असते. देवाला नैवेद्य ठेवलेला असतो पुरणपोळीचा. ती म्हणत असते की मी तुमच्याकडे मागणं मागितलं होतं, मला काही करून ते कर्ज फेडायचं होतं. आमच्या चादरी तर विकल्या गेल्या नाही, पण स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ते बक्षीसमधून मी कर्ज फेडून टाकलं. तेव्हा मी जो शब्द तुम्हाला दिला होता तो मी पाळलेला आहे. तुमच्यासाठी मी नैवेद्य दाखवलेला आहे, तो सुद्धा पुरणपोळीचा. तर उमा म्हणत असते की माझ्या मंजिरीचा काय अपमान केला असेल शशिकलाने काय माहिती. तेव्हा तिला आठवत असतं. ती मंजिरीला विचारते, हे पैसे तू कुठून आणलेस? तेव्हा मंजिरी म्हणते की काकीकडून आणले. ती म्हणते तुला असेच पैसे दिले का? तेव्हा ती म्हणते हो दिलेत ना तिने पैसे. तेवढ्यातच इथे उमा विचार करत असताना तिथे मंजिरी येते आणि म्हणते, काय झालं जिजी, कसला विचार करतेस तू? आणि ती भाजी निवडायला बसते. उमा म्हणत असते की मंजिरी, काल तू शशिकलाकडून जे काही पैसे आणलेत ते तुला कसे दिले का? तिने लगेच काढून दिले का? तेव्हा मंजिरी म्हणते, जाऊ दे नाही, दिले ना पैसे काकीने, ते महत्त्वाचं आहे. तेव्हा उमा म्हणते, आधी मला सांग, तिने लगेच काढून दिले का? ती म्हणते नाही, कसे बसे दिले, पण दिले तिने मला. तेव्हा उमा म्हणते की हे बघ मंजिरी, तुला तुझ्या रायाची शपथ आहे, खरं खरं सांग, काय बोलली शशिकला तुला आणि तुला कसे पैसे दिले ना ते मला खरं खरं सांग. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, जिची तुला माहिती आहे ना काकी कशी आहे ती, कसे पण दिले ना त्यावेळेला आपल्याला पैशांची गरज होती. मी तिला म्हणाले की पैसे दे, मी तुला परत करेन आणि तिने मला ते पैसे दिले. तेव्हा उमा म्हणत असते की हे बघ मंजिरी, माझ्याबरोबर खोटं बोलू नकोस. तिने तुला कसं वागवलं आहे ना ते मला खरं खरं सांग. तुला तुझ्या रायाची शपथ आहे? असं म्हणाल्यानंतर मंजिरी आता सगळं काही उमाला सत्य सांगायला जाते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे उमाने सुद्धा डस्टबिनमध्ये पैसे ठेवलेले असतात आणि शशिकलाला म्हणत असते की यातून तुझे पैसे घे. शशिकला म्हणते, मी या घाणीमध्ये हात नाही घालणार, मी या पैशांना हात अजिबात नाही लावणार. तेव्हा इथे उमा म्हणते, मग तुला या घाणीमध्ये हात घालायला जशी घाण वाटते आणि लाज वाटते, मग माझ्या मुलीबरोबर तुला असं वागताना अजिबात लाज नाही वाटली का तुला? आता जर तुला हे पैसे तुझे हवे असतील ना परत, तर तुला सगळ्यांसमोर इथे मंजिरीची माफी मागावी लागेल, तेव्हा जे पैसे तुला परत देईन. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की आई राहू दे ना. तरीसुद्धा उमा म्हणते की पैसे हवेत ना, मंजिरीची माफी माग. शशिकला म्हणते मी माफी मागणार नाही. तेव्हा उमा म्हणते मग ठीक आहे, पैसेसुद्धा विसरून जा, मी तुला तुझे पैसेसुद्धा परत करणार नाही जोपर्यंत तू मंजिरीची माफी मागत नाही. तर इकडे राया म्हणत असतो, मिस फायरला मी सोडणार नाही आहे, तिला जन्माची अद्दल घडवणार आहे. तिला नाही अण्णांची माफी मागायला लावली ना तर नाव नाही सांगणार राया म्हणून. तर इथे आता मंजिरी मार्केटमध्ये जात असताना ती रिक्षाला हात करते आणि त्या रिक्षामध्ये रायाच असतो. राया म्हणतो की आता गप गुमान रिक्षामध्ये बसायचं आणि माझ्याबरोबर यायचं. तेवढ्यातच तिथून एक बॉलला किक मारतो आणि तो बॉल आता रायाकडे येतो. राया म्हणतो, कोण आहे रे तिकडे, कुणी बॉल मारला? तेव्हा इथे एक मुलगा उभा असतो आणि तो म्हणतो की मी मारला बॉल.